राज्यात 11वी ऑनलाईन एकीकृत प्रवेश प्रक्रियेत सध्या गोंधळ बघायला मिळत आहे। चंद्रपूरसह राज्यभरातील ग्रामीण भागात विद्यार्थी व पालकांना अनंत अडचणी जात आहेत। दिलेली वेबसाईट चालत नसल्याने आणि वारंवार एरर दाखवत असल्याने महाविद्यालयांनी हात टेकले असून ऑफलाईन प्रक्रिया राबवा अशी मागणी केली जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालयाचे उदाहरण घ्या, या महाविद्यालयाच्या आवारात सध्या 11वी प्रवेश प्रक्रियेत अडचणी जात असल्याने संतापलेले विद्यार्थी व पालक दिसत आहेत। राज्य शासनाने यंदा प्रथमच 11वीची एकीकृत विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया राबविली असून त्याद्वारे आपल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे। त्यासाठी राज्य शासनाने दिलेली ही वेबसाईट क्रॅश झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाली। मात्र या उघडलेल्या वेबसाईटमध्ये माहिती अपलोड होत नसून वारंवार एरर येणे व इंटरनेटच्या अनंत अडचणींचा सामना विद्यार्थी व पालकांना करावा लागतो आहे। परिणामी अंतिम लॉगिन आयडी मिळत नसल्याने विद्यार्थी संकटात सापडले आहेत। परिणामी पालकांचे दिवसेंदिवस या प्रक्रियेत वाया जात असून पालक व विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे। ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच केली जावी अशी मागणी देखील पुढे रेटण्यात येत आहे। यावर्षी अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाण्याची प्रथम वेळ असली तरी शिक्षण विभाग अथवा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने पालकांसाठी कुठलेही समुपदेशन करण्यात आलेले नाही। परिणामी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत गोंधळलेल्या स्थितीत पोहोचत आहेत। महाविद्यालय आपल्या परीने त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांना वेबसाईट एरर व इंटरनेट या दोन्ही अडचणी भासत आहेत। रोज गोंधळात भर पडत असल्याची भावना शिक्षण संस्था चालकांनी व्यक्त केली आहे। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी राज्य सरकारने चालविलेला हा प्रयत्न स्तुत्य असला तरी वेबसाईट भक्कम करून हा प्रयत्न अधिक परिणामकारक करता आला असता। मात्र सायबर क्रांतीत पुढे असलेला महाराष्ट्र 11वी प्रवेश प्रक्रियेची साथी वेबसाईट सुयोग्य रीतीने चालवण्यास असमर्थ ठरत असल्याचे चित्र पुढे आले आहे। सरकारने यात तातडीने दखल घेत हा गोंधळ निवारण्याची गरज व्यक्त होत आहे। नितीन दानी आहे, मी आता 10वी पास झालेली विद्यार्थी आहे। या ऑनलाईन प्रकरणामुळे खूपच त्रास होऊन राहिला आहे मलाही आणि माझ्या आईबाबांनाही। तर माझी हीच विनंती आहे की ही ऑफलाईन प्रक्रिया थोडं हे करून ऑफलाईन कडे जास्त लक्ष द्या। यंदा महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी एक ॲप तयार केला आणि ॲपद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करून आणि पहिली, दुसरी, तिसरी, चौथी अशा फेरीद्वारे त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं कार्य या महाराष्ट्रात आता या गव्हर्नमेंटनी पहिल्यांदा केलं आहे। मात्र शिक्षणाधिकारी कार्यालय असो किंवा शिक्षण विभाग असो यांच्याकडून कोणतंही काउन्सिलिंग विद्यार्थ्यांना आणि पालकांना न केल्यामुळे ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील अनेक विद्यार्थी अचंबित झाले आहे। त्यांना काय करावं आणि काय नाही सुचत नाही, म्हणून जनता महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन एक संपूर्ण पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रवेश कसा घ्यावा यासंबंधीचं काउन्सिलिंग करण्याचं कार्य चालू केलं आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येऊन राहिल्या आहे, कधी सर्व्हर बंद पडते तर कधी त्यांचं अपलोड होत नाही कागद, अशा वेळेस महाविद्यालयातर्फे या सर्व सोयी आणि सुविधा विद्यार्थ्यांना देऊन पालकांचं समाधान करण्याचं कार्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे।